राम राम मंडळी. तर आज आम्ही चाललोय इंडस्ट्रियल विजिटसाठी आयवीला. आमच्या कॉलेजची ही 3 वर्षातली आमची पहिलीच आयवी आहे. तर बघूया किती मजा येते. आरद लाव रे. गणराजा, आज आमची कॉलेजची इंडस्ट्रियल विजिट हे औरंगाबाद इथे जात आहे. ते नीट सुखरूपपणे पार पाडू देत ही सर्वांची तुझ्या चरणी प्रार्थना आहे. गणपती बाप्पा मोरया. कशाला प्यायला? ओके ओके चला. गणपती बाप्पा मोरया. मोरया. उंदीर मामा की जय. जर्नी बिगिन्स. तर मंडळी, आता रात्रीचे 2 वाजलेत आणि अजूनही आम्ही काही झोप नाही. आता थोड्या वेळ आम्ही धाब्यावर थांबलोय आणि चहा घेतोय. तर काही निवसर फाट्यावरती तुम्ही पाहू शकता एक सुंदर असा धाबा आहे. तर तुम्ही कधी आलात तर तुम्ही इथे नक्की भेट द्या. वाजतात रात्रीचे. आता सर्वजण रात्रभर एन्जॉयमेंट करून तर झोपी गेलेत. चला तर बघूया. हॅलो गाईज. तर आमचा फर्स्ट डे आज झालेला आहे हॉटेल केशवराज. आणि इथूनच समोर तुम्ही पाहू शकता आम्ही सर्वजण फ्रेश झालेलो आहोत आणि आम्ही आता सर्वजण जेजुरीच्या दर्शनासाठी निघणार आहोत. नाही, त्यापूर्वी आम्ही प्रतिबालाजीचे दर्शन घेणार आहोत. आणि आता आम्ही इथे मस्तपैकी चहा घेऊन सर्वजण पुढे जाणार आहोत. आणि तुम्ही पाठीमागे पाहू शकता पुरंदर किल्ला. पाठीमागे पुरंदर किल्ला दिसतोय. विशालगड म्हणजे पुरंदर किल्ला. ती समोर टेकडी दिसते ती पुरंदर किल्ला. महाराष्ट्राची शान ती बघा, ती विशालगड पुरंदरगड. ओके ओके गाईज, बाय 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 बाय. फोन आला माझा.
फ्रेंड्स, आता आम्ही प्रतिबालाजी करून जेजुरीला चाललो आहोत. तर मध्येच आम्ही रेस्टॉरंटसाठी थांबलेलो आहोत. रेस्टॉरंटचं नाव आहे शिवानंदा. अतिशय अप्रतिम आणि चांगल्या सोयी सुविधा पुरवणारं हे हॉटेल आहे. तर तुम्ही बघू शकता हॉटेलची आतमध्ये मी असंच टाकेन. हॅलो फ्रेंड्स, इडली खालो. हाय फ्रेंड्स, फायनली आम्ही आता जेजुरीला पोहोचलेलो आहोत. हे बघा, तुम्हाला दिसतच असेल आजूबाजूला दुकानं वगैरे. काय हा मल्हाराचा थाट आहे सर्व. आता बघा पाठवून सर्व. तर फ्रेंड्स, आता आपण बघतोय, आपण जेजुरीच्या पहिल्या पायथ्याच्या गेट जवळ आलोय. मित्रांनो, हे आता आपण पाहत आहोत खंडोबारायच्या मंदिरातील गणेश मंदिर. हे पायथ्यालगतच आहे. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. सोन्याची तुझी जेजुरी आसराना सहारा. हरळ जगन दुःखाच्या धारा. आनंदी जीवन सुखाच्या वाटा. मल्हारगडावर दिसणारे जेजुरीचं अविस्मरणीय शिव शंभूच अवतार. देवा तूच मल्हार. भैरवनाथाच अवतार. देवा तूच मल्हार. उधली तो देवा भंडार. धरुनी तुझा जागर. वाजवी तो देवा संबळ. मांडुनी तुझा गोंधळ. शिव शंभूच अवतार. देवा तूच मल्हार. भैरवनाथाच अवतार. देवा तूच मल्हार. हॅलो गाईज, तर आज आपण आपला तिसरा स्पॉट मोरगाव, जो की अष्टविनायक गणपतींमधला एक गणपती आहे. तर आता आपण इथे आलो आहोत. तर आमचा आज पुण्यातला फर्स्ट डे झालेला आहे आणि आता वे टू औरंगाबाद. पाठी आहे पाठी. अरे मी आणि चतुर नाही.
फायनली आम्ही औरंगाबादला पोचलो आहे आणि आम्ही जे हॉटेल बुक केलं होतं तिथे आता आम्ही आलो आहे. तुम्ही पाहू शकता सगळे रिसेप्शनला बसले. गुड मॉर्निंग औरंगाबाद. तर काल तुम्हाला हॉटेल दाखवता आलं नव्हतं, तर आज मी तुम्हाला सगळ्यांना आमचं हॉटेल दाखवतो. आणि सुरुवातीचं ह्या किल्ल्याचं नाव होतं ते देवगिरी किल्ला. देवगिरी किल्ल्यामध्ये कृष्णदेवराय म्हणून राजा होता. त्याच्यानंतर मग मुघल सम्राटमध्ये आल्यानंतर दौलताबाद हे नाव ठेवलं गेलं, बरोबर. आणि पूर्ण हे जे कन्स्ट्रक्शन आपण किल्ले जेव्हा बघतो तेव्हा आपण सिव्हिल इंजिनियर ह्या दृष्टीने कन्स्ट्रक्शन माहिती आहे. 700 वर्षापूर्वी जे कन्स्ट्रक्शन आहे ते कदाचित चुनखडीमध्ये बांधलेलं आहे. हे सगळे दगड वापरलेले आहेत, पूर्ण दगड आहे, 100 दगड. ते फक्त वर गेल्यानंतर पण तेच बघा कन्स्ट्रक्शन कुठल्या पद्धतीचं आहे आणि कसलं मटेरियल कुठलं वापरलेलं आहे हे आपलं काम आहे. तुमचं एन्जॉयमेंट पण करा आणि आपली एज्युकेशनल इंडस्ट्रियल व्हिजिट आहे तर त्या दृष्टीने तुम्ही त्याचा विचार करून बघा. जरा आपल्याला परत कधी कधी बघायला मिळत नाही, आपल्याला बऱ्याचपैकी जनरल नॉलेज पण वाढू शकते. फ्रेंड्स, तर आता आपण दौलताबाद किल्ल्यावरती आहोत. तर दौलताबाद किल्ल्याचं मेन आकर्षण असलेला चांद मिनार आता आपण पाहतोय, जो भारतातला कुतुब मिनार नंतरचा सेकंड हायएस्ट.
दौलताबाद किल्ल्याच्या शेवटच्या म्हणजे एकदम शेवटच्या टोकावरती आलेले आहे. तुम्ही पाहू शकता इकडे दौलताबादचा किल्ला आणि अशा तऱ्हेने आजचा आपला हे पूर्ण औरंगाबाद शहर इथून दिसू शकतो. तर ह्या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावरची मेंढा तोफ, जी इतिहासातील सेकंड लार्जेस्ट तोफ आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर येते ती बिजापूरची मुलुक मैदान तोफ, तर दुसऱ्या क्रमांकावर येते ती देवगिरीची मेंढा तोफ, जी आता आपण पाहतोय, व तिसऱ्या क्रमांकावर येते ती जंजिऱ्याची कराल बांगडी. त्याचबरोबर अनेक गडकिल्ल्यांवरती जाण्यासाठी वेगवेगळे चोरवाटा, पाऊलवाटा अशा वाटा असतात, परंतु या किल्ल्यावरती येण्यासाठी फक्त आणि फक्त हा एकच मार्ग आहे, ज्याला अंधेरी असे म्हटले जाते. झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. हॅलो गाईज, तर आता आम्हाला देवगिरीवरनं यायला खूप उशीर झाला आहे, परंतु आम्ही तरी फायनली आम्ही आता एलोराला आलो आहोत. तर बघूया एलोरा केव्स. राष्ट्रकूट राजांच्या काळामध्ये हिचं निर्माण केलेलं आहे. 7व्या शतकापासून ते 9व्या शतकापर्यंत याचं 200 वर्ष काम चाललेलं आहे. आणि कोणती पण वस्तू बनवतो आपण तर सुरुवात खालून वरती करतो, पण ही वरतून खाली बनवलेली आहे. हिचं वैशिष्ट्य आहे. चिंचेच्या पानावर आधी कळस मग पाया अशी रचना केलेली आहे संतांनी, ती ह्या लेणीची आहे. आता या इकडे हा बघा, हा रथासारखा आकार दिसतोय. हा मंदिराला रथाचा आकार दिलाय कलाकारांनी. आणि हे 2 हाती येतात दोन्ही साईडला, इकडच्या बाजूला पण आहे तिकडे पण आहे. हे सज्ज दाखवले रथ ओढण्यासाठी. आणि तो आतला जू दाखवलाय त्यांच्या खांद्यावर देण्याचा. अशा कलाकारांनी हे मंदिर बनवलेलं आहे. आणि इथं दाखवले. आणि हातात कटोरा दिसतोय शिवजींचा. एक पण रक्ताचा थेंब खाली पडला तर हजारो राक्षस पैदा होतील. त्यासाठी माता काली पण आहे रक्त पिण्यासाठी. हा छोटावाला दिसतोय, हा विष्णूजींचा वामन अवतार आहे. 3 पावलामध्ये त्यांनी धरती, पाताळ आणि आकाश तिन्ही पण व्यापून दिलेले. हा बळीराजा आहे. बळीराजाने वर दिलेला असतो त्याला की तुला 3 पावलं धरती देतो म्हणून. पहिलं पाऊल ठेवलं त्यांनी ते पूर्ण धरतीवर ठेवलं. दुसरं पाऊल ठेवलं ते आकाशावर ठेवलं. आता तिसरं पाऊल कुठे ठेवायचं म्हटलं ना तर बळीराजाच्या डोक्यावर ठेवलेलं आहे. आणि बळीराजाला पाताळात घेऊन गेले. हे पूर्ण विष्णू
16 पिलर आहेत हे. आणि वरती बघा ब्लॅक दिसतंय. ते इंग्रजांनी आपल्या भारतावरती 150 वर्ष राज्य केलंय तेव्हा त्यांनी हे जाळलेलं आहे. इथून सगळं सोनं घेऊन गेलेले आहेत. त्याला गोल्ड कलर होता तेव्हा. बकासुराचा वध दाखवलेला आहे. तो वरतून बघा भीम तपश्चर्या करता सगळ्यात वरची लाईन. मल्लयुद्ध दाखवलंय. कौरव पांडवांचं युद्ध दाखवलेलं आहे इथं महाभारतामध्ये. 3ऱ्या लाईन मध्ये चक्र दिसतंय. अभिमन्यू चक्रामध्ये फसलेला आहे. त्याने आईच्या पोटात शिकलेला होता तो की चक्रात कसं जायचे. बाहेर येण्याचं माहीत नसल्यामुळे तो मारला गेलेला आहे. हे कौरव पांडवांचं युद्ध इथं दाखवलंय महाभारतामध्ये. चुराई घर बार मेरा सूरज डूबा है यार. अब तू ही है संसार मेरा. 2 घुट नशे के मारो. तुम ही दिन चढ़े तुम ही दिन ढले. तुम ही हो बंधु सखा. तुम ही सूरज डूबा है यारो. 2 घुट नशे के मारो. रस्ते भुला दो सारे घर बार के. मैं चुराई घर बार मेरा. ओ मखना वे मखना. अब तू ही है संसार मेरा. ओ मखना वे मखना. ये पागल सा है प्यार मेरा. ओ मखना वे मखना. मैं चुराई घर बार मेरा. ओ मखना. तेरी अदा I like the way you move. तेरा बदन I like to see you groove. तेरी नजर it says I wanna dance with you. चिकन दम बिर्याणी. सर चिकन कसं आहे टेस्टला? लाजवाब. काय सांगू तुला. बिर्याणी कशी होती सर? टेस्ट अशी भरून भरून एकदम कोमून भरलेली आहे. भरून भरून 7 स्पाइस आहेत का त्याच्यामध्ये? 10 स्पाइस आहेत. होय का? मग याडायची आपण. Please, won't you wait, won't you stay, at least until the sun goes down. When you're gone, I lose faith, I lose everything I have found. Heartstrings, violence, that's what I hear when you're by my side. Yeah, that's what I hear when you're by my side. But when you're gone, the music goes, whoa, 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 whoa. I lose my rhythm, lose my soul, whoa, 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 whoa. So leave me out before you see the night is over. I want you to know that we gotta carry on. So don't let this be our final song. Song.
मॉर्निंग. आता तर वाजले आहे सकाळचे 10:30 आणि आमचा हा दिवसातला पहिला पॉईंट म्हणजे बीबी का मकबरा आहे. आजच्या दिवसात 2 हॅलो गाईज, तर आता आपल्या आयव्हीचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आयव्हीचा जो मेन हेतू होता जो इंडस्ट्रीयल व्हिजिटसाठीचा, तर तो आता पूर्ण करण्यासाठी आम्ही औरंगाबाद पैठण रोडवरती एक कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे तिथे आलो आहे. तर तिथे आता आम्ही रोड कन्स्ट्रक्शन, ड्रेनेज सिस्टीम कन्स्ट्रक्शन आणि RMC प्लांट याची माहिती घेतलेली आहे. हॅलो गाईज, तर आज आम्ही आमच्या टूरच्या एकदम शेवटच्या स्पॉटवरती आलो आहोत. तो म्हणजे नाथसागर, द बिगेस्ट अर्दन डॅम. तर तुम्ही पाहू शकता किती भला मोठा असा हा डॅम आहे आणि याचा पाणी साठा जाऊ देत आपण नाव बाप रे ड्रायव्हर नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. जिंदगीला नव्याने देऊ चेहरा स्वप्नातला. कभी हो मनमानिया, थोडी सी बदमाशिया, तेरी मेरी यारिया. कभी हो मनमानिया, थोड़ी सी बदमाशिया, तेरी मेरी यारियां. नवे नवे एहसास मनाला,